ठाण्यामध्ये हो हो, मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये असणारे प्रामुख्यानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावानं हे मंडळ स्थापन केलं आणि 27 जानेवारी हा त्याचा वर्धापन दिन आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल आणि 50 कोटी रुपयाची भरघोस तरतूद ह्या मंडळामध्ये करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्यानं धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ असं त्याचं नाव असणार. त्याचं आम्ही लोगोचं प्रकाशनसुद्धा 1 मार्च रोजी करणार आहोत, कारण आमचा जो ट्रान्सपोर्ट डे आहे, परिवहन दिवस आहे, त्या दिवशी परिवहनच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर हे जे कल्याणकारी मंडळ आम्ही निर्माण केलेलं आहे त्या मंडळाच्या माध्यमातून जे काही आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कारसुद्धा त्यावेळेस देणार आहोत आणि 65 वर्षावरील जे काही रिक्षा चालक आहेत ज्यांनी 5 वर्षापूर्वीची ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान म्हणायला हरकत नाही किंवा पुरस्कार नाही एकदाच 10 म्हणजे ज्यांनी 65 वर्षावरील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना आम्ही 10,000 रुपये पुरस्कार म्हणून देणार आहोत, जे आजच्या घडीला राज्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जी माहिती काढली त्यामध्ये 14,600 किती 14,387 65 वर्षावरील हे चालक आहेत त्यांना तो आम्ही ह्या वर्षी ती रक्कम देणार आहोत. परंतु काही त्यामध्ये अटी आणि नियम आहेत, म्हणजे किमान 5 वर्ष तरी त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे वगैरे अशा प्रकारच्या काही अटी आहेत. त्या अटीला जे पात्र ठरतील त्यांना 10,000 रुपये आणि 5 रिक्षा चालकांचा आणि टॅक्सी चालकांचा सन्मान 1 मार्च ह्या रोजी आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे. अनेक योजना ह्या रिक्षा मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि प्रामुख्यानं मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि ह्या मंडळाचे निर्माते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. राज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त हे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना ह्या योजनेचा फायदा होईल. आम्ही काही संघटनांशी सुद्धा चर्चा केली आणि खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आमच्या सरकारनं राबवल्याबद्दल त्यांनी आमचं कौतुकही केलं. परंतु ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि भविष्यामध्ये आज 50 कोटी रुपयाची उलाढाल असलेले हे मंडळ भविष्यामध्ये अजूनही मोठं करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून रिक्षा चालकांना भविष्यामध्ये कर्जाच्या माध्यमातून सुद्धा काही उपलब्धता, जशी एस टी महामंडळाची बँक आहे तशा प्रकारची बँकसुद्धा निर्माण होऊन घरं घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेता रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या याचा विचार करून सुद्धा हे मंडळ कसं मोठं करता येईल आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे स्वप्न होतं ते त्याची पूर्तता कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. नाही, प्रामुख्याने ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्व अधिकार देणार आहोत आणि 3 अशासकीय सदस्य प्रत्येक जिल्ह्यातून नियुक्त करणार आहोत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन होईल आणि त्या समितीनं 3 अशासकीय सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे करायची आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी ती नावं आमच्याकडे पाठवायचे जेणेकरून ते आम्ही अधिकृत करेल. परंतु विकेंद्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्येच ह्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त आमच्या जिल्हानिहाय त्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना त्याचा फायदा होईल. त्यांना पुरस्कार म्हणून देणार आहात, मात्र एकीकडे लाडक्या बहिणीमुळे अनेक योजना बंद करण्याच्या मार्गावर किती अनुदान रिक्षावर देणार प्रत्येक नाही, फक्त 10,000 रुपये एकदाच 65 वर्षावरील ज्यांनी त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असणं गरजेचं आहे, 5 वर्ष त्यांनी रिक्षा चालवलेली असणं गरजेचं आहे. तसा
त्यांच्याकडे लायसन्स आणि त्याचा जो बॅच आहे तो असणं गरजेचं आहे. ह्या काही अटी आहेत. सरसकट सगळ्यांना काही आम्ही ते देणार नाही आहोत आणि हे मंडळ आहे, ह्या मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त टॅक्सी आणि रिक्षा चालकांना त्याचा फायदा व्हावा. दुसरं महत्त्वाचं की ह्या योजनेचा लाभधारक जी लोक होतील त्यांनी मंडळाचं सदस्यत्व म्हणजे 500 रुपये भरून सदस्यत्व त्यांनी स्वीकारायलाच पाहिजे. परत वर्षाला त्यांना 300 रुपये आम्हाला वार्षिक फी भरायला पाहिजे. अशा काही सूचनासुद्धा आम्ही म्हणजे ह्या योजनेमध्ये अंतर्भाव करत असताना आम्ही त्यांच्याकडनं पैसे पण घेत आहोत. म्हणजे असं नाही आहे की सरसकट त्यांना ती मोफत आम्ही देतोय, परंतु 500 रुपये सभासद फी आणि 300 रुपये वार्षिक फी ही फी सुद्धा आम्ही त्यांच्याकडनं घेतोय. म्हणजे आर्थिक चणचण भागण्याची काही गरज भागणार नाही किंवा आर्थिक अडचणीत असं काही येणार नाही. शासनाला स्वतंत्र असा तरतूद वेगळी स्वतंत्र मंडळ स्वतंत्र ह्याच रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या ह्याच पैशाच्या माध्यमातून मंडळ कसं व्यवस्थित होईल, सदन होईल आणि त्याचबरोबर जर गरज पडली तर शासनाचं त्यात अनुदान असेल. रिक्षा चालकांच्या सोयीकरता किंवा त्यांच्या भविष्याकरता सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण यालाच धरून आणखी एक प्रश्न येतो की ज्यावेळेस असं मंडळ स्थापन केलं त्यावेळी बोगस रिक्षा चालक किंवा जे रिक्षा असतात बोगस त्यांच्यामुळे रिक्षा चालकांना मोठा फटका बसतो. एखादी घटना घडली की तो रिक्षा चालक तो रजिस्टर्ड नसतो किंवा ती रिक्षा रजिस्टर्ड नसते, याच्यामुळे फटतो. याच्याकरता काय विशेष केलं नाही, त्यात कडक अंमलबजावणी केली जाईल. अशा प्रकारे कोणी जर चुकीच्या पद्धतीनं त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बोगस रिक्षा चालकांकडून बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई केली जाईल आणि ज्या काही कायदेशीर प्रक्रिया आहे त्या प्रक्रिया पूर्णपणे केल्या जातील. तुम्ही 14,837चा जो आकडा सांगितला तो राज्यातला आहे की राज्यातला आहे? म्हणजे हे सगळं योजना ही राज्यातील सर्व रिक्षा चालकांना? हो, राज्यातील सर्व रिक्षा चालकांना आणि त्याचं मुख्यालय हे ठाण्यामध्ये असावं असं यांचं म्हणजे मुंबईला तर आमच्या RTO कार्यालयामध्ये किंवा जागा उपलब्ध आहे, परंतु ठाण्यामध्ये मुख्यालय असावं अशी मागणी होते. तशा प्रकारचं पत्र आम्ही महापालिका आयुक्तांना देतो जेणेकरून एक 3,000 फुटाचं स्वतंत्र असं वास्तू आम्हाला मिळू शकेल. याच्यामुळे किती भर पडणार आहे आता परत टोटल वार्षिक किती 10,000 निधी नाही बघा, हे म्हणजे जर उत्पन्न तसं बघायला गेलं तर आम्हाला म्हणजे 1 लाख आता रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी चालकांनी आपल्याकडे ऑटो रिक्षा पूर्ण एवढे हां राज्यात आपल्याला 800 प्रमाणे झाले 67 कोटी रुपये आम्हाला येणार आहे. 50 कोटी आमचं भांडवल आहे, परंतु 67 कोटी रुपये सगळ्यांनी जर नोंदणी केली तर 67 कोटीपेक्षा जास्त आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे. आणि आम्ही 10,000 जे देणार आहोत सगळ्यांना, म्हणजे आता जरी पूर्णच्या पूर्ण सगळ्या 14,300 जे आहेत त्यांना पूर्ण जरी दिले तरी ते 15 कोटीच्या आसपास जातात. सरकारकडून काय विशेष फंड 50 कोटीच्या अतिरिक्त या सगळ्या योजनेत? नाही, 50 कोटी शासनानंच दिलेले भाग भांडवल म्हणून. नाही, गरजच नाही आहे, कारण आम्ही फक्त नामधारी आहोत, आम्ही चालवणारे आहोत. हे रिक्षा म्हणजे संस्था जी आहे ह्या रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांचीच असणार आहे, कारण त्यांच्याच पैशातून आम्ही ह्या योजना करणार आहोत आणि त्याचा फायदा त्यांना मिळणार आहे. लाडक्या रिक्षावाला योजना काय? आता बघा, सगळे लाडकेच आहेत, लाडके पत्रकार पण आहेत. सर, तुम्ही मात्र ही सगळी योजना आणणार, मात्र या अगोदर रिक्षा चालक संघटनेच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्याकडे खरं तर त्यांच्या नोंदणी आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा हा रिक्षा चालकांवर भर नाही का 500 रुपये तो सदस्य म्हणून नोंदणी? नाही, पण त्याला वेगवेगळ्या संघटना आहेत ऑलरेडी. तुम्ही म्हणताय त्या संघटनेचे पैसे वेगळे, पण हे लाभधारक आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून ते लाभधारक होत नाही. ह्या योजनेच्या माध्यमातून ते लाभधारक होणार आहेत. त्यांना वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, ज्या आमच्या मंडळाच्या, त्या योजनेचा लाभ होणार आहे त्यांना. त्यामुळे यातनं फायदा आहे. आणि जे आज ना उद्या प्रत्येक रिक्षा चालक टॅक्सी चालक हा 65 वर्षाचा होणार आहे, त्यांनी दिलेले पैसे ते त्याला 10,000 रुपये तर ते असेही 65व्या वर्षी परतच मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला शासकीय कर्मचारी नियुक्ती जर बघितली असेल तर 60 वर्षाची, रिक्षा चालकांना 65 वर्ष. त्यामुळे हो, तुमची जी म्हणणं आहे तसंच आमच्या संघटनेच्या लोकांनी पण आता सांगितलं होतं की 65 का आम्हाला म्हणजे 60 पर्यंत ती मर्यादा करावी, तर त्यावर आमचा विचार चालू आहे. राजकीय प्रश्न घेतो. न्यायमूर्ती BR गवई यांनी त्यांच्या सुनवाईमध्ये असं म्हटलं, लाडकी बहीण योजनेला धरून एक याचिका, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दुर्दैवाने मोफत योजनेमुळे लोक कामं करण्यास तयार नाही, त्यांना मोफत रेशन मिळत आहे, त्यामुळे कोणी कामं न करता त्यांना पैसे कमवत आहेत, पैसे मिळतात.
नाही, कसं आहे, सुप्रीम कोर्टाचे काल एका निकालाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं ते आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु ही रिक्षा मंडळ जे आम्ही रिक्षा आणि टॅक्सी मंडळ जे आहे हे मोफत योजना नाही आहे. त्यांचेच पैसे आमच्याकडे येत आहेत आणि त्या पैशाचा विनियोग त्यांच्यासाठीच आम्ही करतोय. त्यामुळे आम्ही काही मोफत पैसे त्यांना देत नाही आहोत. त्यामुळे बाकीच्या योजनांमध्ये आणि ह्या योजनेमध्ये फरक आहे. सरकारचे मंत्री म्हणून प्रश्न विचारतोय की गवई मॅडमने जो पिक्चर पास केला त्याच्यावर काय म्हणतात? नाही, माननीय सर्वोच्च न्यायालयानं निकालामध्ये जर काही म्हटलं असेल तर त्या निकालावर किंवा त्यांच्या ज्या भावना त्या भावनांवर मी मत व्यक्त करणं योग्य होणार नाही. कारण ते प्रकरण न्यायालयीन आहे. त्या म्हणजे त्यांच्या ज्या भावना आहेत तो काही निर्णय त्यांनी दिलेला नाही, परंतु त्यांच्या भावनांवर मत व्यक्त करणं पण योग्य नाही. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजना आहेत ज्यातून जे भरघोस पैसे दिले गेले त्यामुळे अनेक जिल्हा नियोजन बैठका असेल किंवा अनेक जे योजना आहेत त्याला पैसे कमी पडत आहेत असं देखील आहे. शिवभोजन थाळी जवळपास बंद होत आलेली आहे. नाही, बघा, ही तुमच्या माध्यमातून ह्या बातम्या सगळीकडे जात आहेत. शिवभोजन थाळी किंवा लाडक्या बहिणीची योजना किंवा अजूनही काही ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना, ही योजना बंद करणार म्हणून तुमच्या माध्यमातून त्या बातम्या येत आहेत, पण त्या कपोकल्पित आहे. ह्या कुठल्याही अशा योजना बंद होणार नाही. शासनाचा तसा विचारही नाही आहे आणि शासन सक्षम आहे. आम्ही आमचे जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. आता RTOचंच उदाहरण, गेल्या वर्षी आमचं 15,000चं उद्दिष्ट होतं. आम्ही यावर्षी 17,000चं करायचं टार्गेट केलं. म्हणजे 2,000 आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शासनाला कसे जास्त मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही उत्पन्नाचे स्रोत वाढवून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा आणि सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. RTOचा स्रोत वाढवायचं सांगताय, मात्र ज्या फाईन आहेत, फाईन ज्या आहेत RTOच्या गाड्यांवरच्या, ह्या वसुली करण्यासाठी काही वेगळं उपयोग करणार आहात? कारण की बऱ्याच फाईन पेंडिंग आहेत. नाही, अशी काही योजना अजूनपर्यंत माझ्याकडे आली नाही, परंतु मी तुमच्या मताशी सहमत आहे. काही निर्णय जे पूर्वीचे होते त्यात बदल करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात माझी चर्चा चालू आहे. साहेब, शिवभोजन थाळी हा शिवसेनेचा महत्त्वाचा विषय होता आणि ती जवळपास बंद होत आहे. एक शिवभोजन थाळीच्या सिस्टमवर अजित पवारांना भेटायला गेला असता त्यांनी निवेदन देखील स्वीकारलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता माझ्याकडे निधी नाहीये. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच याबाबतीत आपण स्पष्ट मत व्यक्त केलं आहे की शिवभोजन थाळी किंवा ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना ह्या बंद होणार नाही. राजन साळवी यांनी ठाण्यामध्ये शक्तीप्रदर्शनात प्रवेश केलेला आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का मानला. राजन साळवींसारखे इतर अनेक नेते मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. आता कालच मीरा भाईंदरचे उबाटाचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा आणि 3 नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हे प्रवेश चालूच आहे. ऑपरेशन टायगर चालूच आहे. लोकांना एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून जी काही विकास कामं ह्या राज्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यावर आकर्षित होऊन किंवा त्यांना ज्या पद्धतीनं लोक आज खरा बाळासाहेबांचा अनुयायी मानत आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित होऊन प्रवेश करत आहेत. लोकप्रतिनिधी किंवा मिनिस्टर डिनर डिप्लोमसी जे आहे त्या डिप्लोमसीला जाण्याच्या आधी आमची परवानगी घ्यावी असं कळवावं असं शिवसेनेच्या म्हणजे उभाटाकडच्या सर्व आमदार खासदारांना अजित ठाकरे यांनी काल दिल्लीत बैठक घेऊन सांगितलं. चांगलं आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांना ह्या गोष्टीची आज जाणीव झालेली आहे. हे सेपरेट माझा फ्लाईट आहे. हेच बाईट सेपरेट नाही. नाही नको नको. ऑटो रिक्शा चालक और टैक्सी चालकों के लिए जो 1 लाख से ज़्यादा हमारे महाराष्ट्र में रिक्शा चालक और साथी में हमारे टैक्सी चालक है उन लोग के लिए कल्याणकारी मंडल जो हमारे धर्मवीर आनंद दिघे साहब है उनके नाम से हमने चालू किया है. 50 करोड़ की निधि राज्य शासन के माध्यम से उपलब्ध हुई है और उसमें बहुत सारी कल्याणकारी योजनाएं हम राज्य के हमारे सभी टैक्सी चालक और रिक्शा वालों के लिए ला रहे हैं और खासकर इसमें तो बड़ी योजनाएं जो है
और 10,000 रुपये हम अनुदान के स्वरूप में दे रहे हैं जिनकी उम्र 65 साल हो गई है, जो 5 साल से रिक्शा चलाते हैं, कि कम से कम 5 साल रिक्शा चलाते हैं या टैक्सी चलाते हैं, तो ये बहुत ही अच्छी बात है। और साथ ही में आदर्श रिक्शा चालक पुरस्कार, आदर्श टैक्सी चालक पुरस्कार, सुरक्षित बस स्टैंड और स्वच्छ और सुंदर रिक्शा, इस तरह से बहुत सारी योजनाएं हम ले रहे हैं। भविष्य में ये योजनाओं का ज़्यादा से ज़्यादा लाभ हमारे रिक्शा टैक्सी चालकों को होना चाहिए, उनके परिवार को होना चाहिए। इसलिए अगर स्कूल के लिए अगर कुछ ज़रूरतें उतनी है तो उनको वो मांगे भी इसके माध्यम से हम पूरी करने जा रहे हैं। साथ ही में अगर घर लेने के लिए किसी को ज़रूरत है तो उस तरह से अगर एसटी महामंडल की जैसे बैंक है वैसे इसकी अगर बैंक बनाया जाए तो वो भी हम सोच रहे हैं। जो अगर एक्सीडेंट होता है रिक्शा का या और कोई रिक्शा चालक का भी एक्सीडेंट होता है तो उनके वारसों को या उनको जो दवाई की ज़रूरत है वो भी पूरी होनी चाहिए, इसके लिए भी हम काम करें। तो ये बहुत सारे विषय जो रिक्शा चालकों के लिए और टैक्सी चालकों के लिए है लेने का निर्णय हमारे जो मुख्यमंत्री रह चुके हमारे एकनाथ शिंदे साहब है, जो आज उप मुख्यमंत्री, और हमारे जो गुरुवर्य है धर्मवीर आनंद के साहब, उनके माध्यम से हम ये योजनाएं पूरे राज्य के लिए चालू कर रहे हैं। अरे आज राजन साल्वी ने किया, कल गिलबर्ट मेंडोसा जी ने और 3 नगर सेवकों ने किया। रोज प्रवेश का तो दौर चल ही रहा है। हम कभी कभी प्रवेश लेते लेते हम थकते हैं, मगर हमारे पार्टी में प्रवेश करने वाले लोग नहीं थकते। इतने बड़ी संख्या में लोग हमारे पार्टी में प्रवेश करें, इसका कारण यही है कि हमारे जो पार्टी के मुख्य नेता है आदरणीय एकनाथ शिंदे साहब, उनके कार्यप्रणाली के ऊपर खुश होते हुए या कार्यप्रणाली जो उनकी है उसको देखते हुए सभी लोग हमारे पार्टी में प्रवेश कर रहे हैं। हम सबका स्वागत करते हैं। आदित्य ठाकरे दिल्ली गए हुए हैं, शरद पवार से नाराजगी शिवसेना यूपीटी की बढ़ रही है, क्या आप लोगों के लिए ये अच्छी बात है? एमबीए टूटेगी ऐसा लगता है? नहीं, एमबीए तो देखिए पार्लियामेंट इलेक्शन के बाद में ही टूट गई है, क्योंकि विधानसभा इलेक्शन के दौरान आपने देखा था कि बहुत सारी जगह पे उन्होंने अलग अलग उम्मीदवार डाले थे, तो अभी तो कुछ रह ही नहीं गया। सबको ऐसा लगता है कि इनकी वजह से हमको नुकसान हो गया, सबको, कांग्रेस को ऐसा लगता है शिवसेना की वजह से नुकसान हो गया, शिवसेना को लगता है एनसीपी की वजह से नुकसान हो गया, तो ये महाविकास आघाडी तो टूट गई है। दिल्लीत जो पुरस्कार सोहळा झाला त्याच्यामध्ये जो पुरस्कार दिला गेला त्यावेळी शरद पवारांनी जी तारीफ केली आणि यानंतर आता आदित्य ठाकरे दिल्लीत गेले पण त्यांनी केजरीवालांची भेट घेतली, शरद पवारांची भेट घेतली नाही। मविया पार्ट 2 मवियामध्ये उभीफूट पडली, उभीफूट फुटलेले हे दिसतंच आहे। आणि काल ज्या पद्धतीनं पवार साहेबांसारख्या एका ज्येष्ठ नेत्यावर आरोप करण्यात आले किंवा त्यांच्याबद्दल बोलण्यात आलं, खरं तर ही महाराष्ट्राची संस्कृती। आणि शरद पवारांनी कधी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये जर काही एखाद्याला पुरस्कार वगैरे देता येईल त्यामध्ये राजकारण कधी बघितलं नाही आणि ही संस्कृतीच नाही महाराष्ट्राची। आजपर्यंतचा इतिहास बघा, प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याचा सन्मान होत असताना सर्वपक्षीय नेते हजर होतात आणि त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचा गौरव करतात, परंतु ते व्यासपीठ सोडल्यानंतर स्वतःच्या पक्षाच्या व्यासपीठावर जेव्हा ते जातात तेव्हा ते विरोधी पक्षाचा सदस्य म्हणून त्याच्यावर ताशेरे ओढत असतात, प्रहार करत असतात। ही तर राजकीय संस्कृती आहे। आणि एखाद्या कार्यक्रमामध्ये जर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांचा सत्कार पवार साहेबांच्या हस्ते झाला असेल, त्यावर एवढा आडडोंब उडत असेल तर ते योग्य नाही। महाराष्ट्राची संस्कृती या सर्वांनी विसरता कामा नये। लाडक्या बहिणीमुळे कुठेतरी ताण येतोय सरकारवर, त्यामुळे जो काही निधी आहे तो 70% फक्त निधी वापरण्यासाठी काही सूचना देण्यात आलेल्या आहेत? नाही, अशा काही सूचना देण्यात आल्या। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।